बटर चिकन ना मोस्ट ऑर्डर्ड डिश असं म्हटलं जातं हॉटेलमध्ये. म्हणजे सर्वांनाच बटर चिकन आवडतं असं म्हणायला हरकत नाही. तर अशाच पद्धतीचं रेस्टॉरंट स्टाईल आज आपण बटर चिकन बनवायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने. आणि सोबतच मी सुकं चिकन बनवलेलं आहे, ते तर बेसिकच आहे. आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण ह्या दोन्ही डिश ज्या आहेत त्या बनवणार आहे. मॅरिनेशनसाठी आपण काय करायचं आहे की एकत्रच दोन्ही डिशसाठी मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. हळद, मीठ, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि लाल तिखट, थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये कर्ड घालायचं आहे, दही घालायचं आहे, गरम मसाला टाकायचा आहे आणि एक 15 ते 20 मिनटासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे. आता आपण बटर चिकनचा मसाला बनवूया. त्यासाठी आपण तेल घेतलेलं आहे आणि थोडंसं बटर घेतलेलं आहे. आणि आता आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, काजू, हिरवी मिरची ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित भाजणार आहे आणि मग त्याचं वाटण बनवायचं आहे. पुन्हा आपण त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल आणि बटर घ्यायचं आहे आणि मॅरिनेटेड केलेलं जे चिकन आहे त्याच्यातले अर्धे पीसेस आपण बटर चिकनसाठी वापरणार आहोत. बटर चिकन बनवताना युजली जे बोनलेस पीसेस असतात तेच वापरले जातात, बट आमच्या घरी जास्त बोनलेस पीसेस खात नाहीत, त्यामुळे मी लेग पीस तोडून हे जे चिकन आहे ते बनवत आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की बटरवरती आपल्याला चिकन जे आहे ते फ्राय करून घ्यायचं आहे दोन्ही साईडून. आता जी प्रोसेस आहे ती कशी आहे की बटर, पुन्हा तेल, थोडेसे जिरे आणि आपण जे ग्राइंड करून पेस्ट बनवली होती मसाल्यांची ती आपल्याला व्यवस्थित भाजायची आहे. ॲडजस्ट करायचं आहे. जर तिखट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट अजून त्याच्यामध्ये टाकू शकतो. तेल सुटूपर्यंत आपल्याला हा मसाला जो आहे तो भाजायचा आहे. काही जण काय करतात की मसाला वाटल्यानंतर त्याला पुन्हा जाळीमध्ये स्ट्रेन करून घेतात. त्यामुळे काय होतं की मसाल्याचं स्मूथ टेक्स्चर येतं आणि खूप सिल्की स्मूथ टेक्स्चर जे हॉटेलमध्ये आपल्याला मिळतं तसं आपल्याला इथे मिळतं. मी काही तसं केलेलं नाही. डायरेक्ट आपण जो वाटण आहे ते बारीक केलं होतं आणि मसाला तिखटावरती फ्राय केला होता. तुम्ही पाहू शकता आपलं बटर चिकन रेडी झालेलं आहे. त्याला आपण गार्निश करायचं आहे कोथिंबीरसोबत आणि वरून फ्रेश क्रीम जी घरी होती तीच मी वापरलेली आहे. झटपट आपलं बटर चिकन बनवून तयार झालेलं आहे. अशा अगदी सोप्या पद्धतीने बटर चिकन झालेलं आहे. आता टाईम आहे आपल्याला सुकं चिकन किंवा ड्राय चिकन आपण ज्याला बोलतो ते बनवण्याची. आणि त्यासाठी आपण तेल घेतलेलं आहे, कांदा, टोमॅटो, कांद्यावरतीच आपण मीठ आणि हळद टाकलेलं आहे. ट्रान्सलुसंट होईपर्यंत आपल्याला कांदा आणि टोमॅटो दोन्ही भाजायचं आहे. व्यवस्थित भाजून झालं की आपला कोल्हापुरी मसाला त्यामध्ये टाकायचा आहे. अजिबात एक्स्ट्रा काहीही टाकायचं नाही आहे. व्यवस्थित मसाल्यासोबत कांदा आणि टोमॅटो जे आहे ते भाजल्यानंतर आपण जे मॅरिनेटेड चिकन पीसेस होते ते आता त्यामध्ये टाकणार आहोत. मॅरिनेशन केल्यामुळे अजूनच चिकनला सुंदर टेस्ट येणार आहे, टेस्टी एकदम चिकन होणार आहे. जर तुम्हाला चपाती रोटीसोबत हे चिकन खायचं असेल तर द बेस्ट आहे. पाण्याचा वापर न करता चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. सुपर टेस्टी दोन्ही पदार्थ झाले होते. सर्वच स्वयंपाक जो आहे तो अर्ध्या ते पाऊण तासामध्ये झाला होता. मॅरिनेशनसाठीच जो काही 15 मिनटाचा रेस्ट पाहिजे होता तेवढाच, बाकी हे एकदम पदार्थ टेस्टी आणि खूप झटपट बनले होते. मला असं वाटतं की तुम्ही या दोन्ही रेसिपीज नक्की ट्राय केल्या पाहिजेत आणि माझ्या चॅनलला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला अशाच इझी रेसिपीज पाहता येतील. आणि तुम्हाला आय होप की ज्या मी रेसिपीज बनवते त्या नक्की आवडतील. आणि माझं इंस्टाग्रामवरती पण पेज आहे, फूड ब्लॉगर सोनाली. सो यू कॅन फॉलो मी देअर ऑन इंस्टाग्राम. फेसबुकवरती पण चॅनल आहे सोनाली चव्हाण नावाचं. तर तुम्ही रील्स आणि व्हिडिओज दोन्ही फॉलो